नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPS 95 पेन्शनबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPS 95 पेन्शनवर एवढा राग, पेन्शनधारक देशाचे नागरिक नाहीत का? मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, पेन्शनधारक केंद्र सरकार आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेवर म्हणजे EPF वर नाराज आहेत। पेन्शनधारक म्हणतात की सध्याच्या सरकारने असा आभास देण्याचा प्रयत्न केला आहे की सर्व जुने कायदे रद्द केले जात आहेत कारण ते अप्रासंगिक आहेत किंवा त्यात सुधारण्याची आवश्यकता आहे आणि नवीन कायदे केले जात आहेत। EPS 95 पेन्शन राष्ट्रीय संघर्ष समिती रायपूरचे अध्यक्ष अनिल कुमार नामदेव म्हणाले, कृषी कायदा असो, कामगार कायदा असो किंवा इतर कोणताही कायदा असो, सरकार लोकांचे कल्याण आणि हित लक्षात घेऊन कारवाई करत आहे। मग देशातील लाखो पेन्शनधारकांना जाणीव करून देऊनही EPS 95च्या नियमामध्ये काही कमतरता नाही का? म्हणूनच सरकार यावर कारवाई करण्यास कचरत असल्याचे दिसते। कदाचित सरकार त्यात स्वतःचे हित अधिक पाहत असेल। मग सरकारने पेन्शनधारकांची काळजी का करावी? ते खूप सोपे गणित आहे। आम्हाला सगळं समजत आहे, पण आम्ही विनंती करण्याशिवाय काहीही करू शकत नाही। सरकारलाही हे चांगले माहिती आहे। अनिल नामदेव म्हणाले, सर्वोत्तम न्यायालयाबद्दल बोलताना लोकांचे मत आता हळूहळू विश्वासाकडून अविश्वासाकडे जात असल्याचे दिसते। कदाचित याची कारणे निर्णयाचे पालन करण्यात होणारा अतिरेकी विलंब, न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नसणे, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून अहवाल सादर करण्याचे सरकारला कोणतेही निर्देश नसणे किंवा सरकारचे अमर्याद अधिकारही मानली जाऊ शकतात। पुराव्याशिवाय काही सांगता येत नाही, परंतु सरकारच्या अजेंड्यात पेन्शनधारकांचा दर्जा शेवटच्या प्राधान्य यादीत असल्याबद्दल कोण बोलेल हे निश्चित आहे। कदाचित त्याला यादीत समाविष्टही केले गेले नसेल, कोणच ठाऊक। भविष्यात त्यांना NRC म्हणजे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन साठी अपात्र घोषित केले जाणार नाही हे शक्य आहे। कारण जर EPS 95च्या पेन्शनधारकांना देशाचे नागरिक मानले गेले असते तर वर्षानुवर्षे अशा उदासीनता आणि दुर्लक्ष सहन करण्याची शोकांतिका आपल्या नशिबी आली नसती। पेन्शनधारक म्हणाला, माफ करा मित्रांनो, जर मी माझा राग आणि निराशा माझ्या प्रियजनासोबत शेअर केली नाही तर मी ती कोणासोबत शेअर करू शकेन? सर्वांना माहिती आहे की वर्षानुवर्षे संघर्ष करूनही वाढीव पेन्शनचा प्रश्न सुटलेला नाही किंवा सरकार किमान पेन्शन वाढण्याबाबत कोणताही निर्णय घेऊ शकलेले नाही। हे फक्त EPS 95 पेन्शनधारकासोबतच का घडत आहे? आपण या देशाचे नागरिक नाही का? मित्रांनो, ते असे बोलले। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।